मोकार पाऊस रे पाऊस तरी काय करणार दावा चला पावसात काय पळवणार आपल्याला मंचरला जायचंय बोरवाडीला टोकनचे पैसे परत रिटर्न आणायचे आठवायला आहे बरं सध्या तळवाला आहे राव 9:30 वाजले इथपर्यंत यायला अजून गाठ आहे ना एक हार्डली 3-4 किलोमीटर अंतर असेल बघ नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आता आहे ना 7:08 वाजलेत। जस्ट मी आता चाललोय आपल्याला मंचरला जायचंय बोरवाडीला टोकनचे पैसे परत रिटर्न आणायचे आज आमचा खरा टोकन होता पण पावसामुळे काय पळवता येणार नाही आम्हाला आणि आपला खुन्नस पण अजून जरा थोडा रिकवर नाही आला अजून थोडासा आखडत अजून आज जरा पाय उचलून चलतोय मागला उजवा त्याच्यामुळे कॅन्सल केला आम्ही गाठ। संतोष शेट्टी मी जाणार आहे। पावसामुळे एवढी चिकचिक होतीच नाही इकडं आणि एवढं खड्डा आहे ना एवढं खड्ड्यात कळत नाही कोणचा खड्डा मोठा आहे बारीक आहे। बस लवकर चल इथे कोमते कडला गाडी खराब झाली काय तुझी? अरे हवा कमी होती मी बघितलंच नाही बघितलं टायर। अरे मी 6 वाजता फोन केला आणि झोपलो 7 वाजता उठलो। 7 वाजता उठलो 7 वाजता उठून खाली गोट्यात गेलो बराबर 8ला उराकलून ते आलो असतो पण पोराला शाळेत सोडा गेलो पोराला सोडायला लागते नाही ती वाडीवरची बस ती गेली मग गावात सोडला याला असं झालं काय। बस ना 1 तास लागला आम्हाला आमच्या घरून ते चाकण चौकापर्यंत यायला एवढं खड्ड आहे ना मधी झोप येते अक्षरशः लय वाईट टाकते इथून। आता इथून नाही असला जोरात जाईन ना पुढं लय चांगला रोड आहे इथं पुढं नाशिक पुणे नाशिक हायवे आपला तरी एवढा आहे ना तरी जोरात चांगलं चालतंय। मागं ट्रॅफिक लय रे एवढं ट्रॅफिक मुळेच वाईट टाकतं माणूस लय। मग आता पाय दुखायला लागलं राव बाई ब्रेक दाबून दाबून एवढं खड्ड आहे या खड्ड्यात आपण बोक पण लागली आणि हिला घरी बघतो चहा पिऊन आलतो पोटात कावळ वरडायला लागली आता तर एवढं इथे येऊनशी वाटत नाही। चाकर मध्ये आला बायपास जर केला नाही एकदा चाकर मध्ये मोजून 20 मिनिटात पोहोचल मग बायपास झाल्यावर अक्का आहे ना। शपथ 9:30 वाजले इथपर्यंत यायला अजून गाठ आहे ना एक हार्डली 3-4 किलोमीटर अंतर असेल बघ अजून तर नेमकं ना भूक लागली म्हणलं नाश्ता करू आपल्या दरवेळेच्या स्टॉपला थांबलो मग चला संतोष शेठ। गाडीला जवळपास आहे ना 1.5 महिने धुतली नसेल मी अख्खा मका आहे त्यात गावात बरं पायी बी सगळं आहे त्यात हार्डवेअरचं सामान पण भरपूर आहे सगळं खाली करायचंय ते पण चला का ऑनलाईन नाही क्लिक कर ना चालू आहे लाईव्ह डायरेक्ट अरे लाईव्ह आहे पाऊस नाही वाटत बरं का आज घाटात जाऊनच बघू डायरेक्ट आयला या साईडला पाऊसच नाही रावलंय हा डगाडा पडते वाटतं इकडं पण मग आम्ही ना टोकन कॅन्सल करायला आलतो पैसे घ्यायला आलतो नेमकं आणि काय डोका चालणार आता काय करा घाटात जाऊनच बघू गिरे आज खरा आपला टोकन होता 13 नंबर लय जवळ आलता रे आपल्या इकडे पाऊस चांगला जोरात आहे रे इकडे पाऊस आहे पण लय नाहीये पडल्या पण इकडे गाळ करीत ना का काल ऑनलाईन ना आम्ही भेटलो ना घाट अख्खा वल्ला होता रे आणि त्याशिवाय त्या फायनल पण झाल्या नाही कालच्या वाटतं
पण आज पाऊस नाही एवढा. हो घाटात जाऊनच बघू आता डायरेक्ट. तरी पण आपण काय घेतलेला निर्णय म्हणलं काय अडचण नाही होते. पुढल्या वेळेस नियोजन चांगलं करू आपण. काय 4 जणांचे 4 होते रे. काय परत जुळाजुळी करायला आणायला आणि यायला लांब आहे. आपल्या इथून जवळपास एक 40 किलोमीटर पडतं मग. आणि काय होतं माझी परत मग 4 जणांची 4 मग ती पण हळूहळू येणार. ते निघता आणला वेळ लागणार. दुसऱ्यांची पण आबळ होती रे लई. आणि त्यात पाऊस जर पडला की मग मुडाप होतोय. खर्च पण लई रे. मग एक घाट इथपर्यंत यायचं म्हणलं तरी 3-4 हजार रुपये लागतील. भाडं 2000 रुपये, 1000 रुपये पोरांचा नाश्ता बिस्टा जात्यातच ना. नाही इथपर्यंत यायला 3000 रुपये. आणि तुम्ही परत न पळावता गेला की मग फुकाट हेल्पट आहे ना का. त्याच्यामुळं मागल्या वेळेस आहे ना आम्हाला कानेवाडीला लय गांजटका वाचला. त्याच्यामुळं मी ना डायरेक्ट नाही म्हणलो नाही पळवायचं जाऊन दे उभं ठेवू करा. बसलोय थोडा घाटाच्या मागे आहे आम्ही जरा 5-1 मीटर. असा रोड आहे जरा जुना. एक त्या साईडनी ना एक चांगला रोड आहे. आम्ही जुन्या रोडने आलोय. मागल्या वर्षी आम्ही या रोडने आलो म्हणून हीच रोडने आलो. तो रोड लक्षातच नाही आला माझ्या. माहिती गाडी लावायची जागा नाही रे. माग लावली असती तर बसली असती नीट. माग तिकडं आपण लय घाटापाशी आलो पर ना. चल घाटवाला आहे का बरं सध्या तळवाला आहे राव. नाही वाला रे. मला वाटतं लय वाला असं घाट राव. लय वाला नाही घाट पण कस टाकले हे मोकार पाऊस आहे आता. पाऊस यायला लागला इकडे. मोकार पाऊस रे. पावसात तरी काय करणार तवा. चला पावसात काय पळवणार ही. 2000 years later. जवळपास आहे ना आता एक 11:30 वाजल्यात. पेटच्या आपल्या ना त्या घाटात येऊन थांबलोय मी. नेमका ड्रोन आणलास म्हणलं ड्रोन फ्लाय करा. बऱ्याच दिवसानंतर ड्रोन फ्लाय करताय. नेमका पाऊस पण नाही. तिकडे पाऊस फक्त इकडं आणि वर एक पाऊस चांगला. इकडे काय अचानक बाय नाही. पाऊस येतोय पण परत जातोय पण. ते भारत केसी ग्रुपवर आहे ना बैलगाड्याच्या त्यांनी मेसेज केला. मेसेज टाकलेला बघा नाही का. ज्याला फाळलं चुपायचे चुपा आणि ज्याला नाही चुपायचे आखे टोकन फी घेऊन जावा. आता मी यांना 2000 रुपये टोकन फी दिली ती. मला परत त्यांनी 1500 रुपये दिले राव. 500 परत कट केले. मी तर झोपली पण नाही. तर काय माहिती यांनी कस काय मेसेज करतात असे. सरळ सर असं जर लिहिलं असतं ना यांनी की 500 कट करणार आहे बाबा नाही का घेऊन जावा मग काय अडचण नाही. काय मोकार लय गरज आहे रे. पाऊस आहे पाऊस आहे घाटात. तिथं वर आळ्यातले गाळ असणार आहे. खालीच कस टाकली त्यांनी घाटात. पाऊस आल्या पावसात काय झोपायचं रे. उगाच वासराचा आप जायचा राव. त्याच्यामुळं मी कॅन्सल केलं झोपायचं. आणि वासरू तब्येत जरा आखाडलंय ना जरा अहो 2-3 दिवस लागतील त्याला व्यवस्थित व्हायला. जाऊ दे म्हणलं मग. ड्रोन त्यावेळेस मी इथं आलो होतो त्यावेळेस मी ड्रोन नव्हता आणला माझा. यावेळेस मी ना आवर्जून घेऊन आलो याला. बराच दिवस झालं फ्लाय नाही केला आणि ते पडून तर घरात माझ्या. त्याला फ्लाय तरी करू. गाडी पण साफ नाही गेली आखी गाण्याच्यात. कोरमा बिरमा आणलेला मी. आंबोन आणलं गावात आणलेलं आहे गाडी दाख. गाडी साफ करायची अजून.
फ्लाय केला राव असलं भारी वाटतंय नाही तो वरती पेटच्या खाली नाही का ते चौरंगाची ते खाली तलाव आहे मोठा तो पण लय जबरदस्त दिसतोय राव आता काय माहिती कसं कॅप्चर करता येईल नाही केलंय मी हा सगळं आलंय ते VR मध्ये भारी वाटतो तुला आता त्याला आहे ना कलर एडिटिंग चांगलं करायला लागेल तेव्हा ते ना एकदम प्रॉपर उठून दिसन मग जवळपास 3:20 आले आताशी घरी आलोय चल इकडे चल 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 नाही आता नाही लंगत बघ कुठं सोडतो मी थोडा बाहेर चालवा आणला त्याला आम्ही यार फक्त ओके एकदम वाजले त्यांना आंबवून बिंबवून चारून पाणी बिनी पाजून येणार ना काळवड आपले गवताची पिन टाकून दिली आणि पुढलं सगळं साफ केलं दावण ही पण दावण साफ केली पण आता आहे ना जाळ करायचे म्हणजे दूर गेला ना माशा पण मच्छर गायब होतील जवळपास ना एक पाहून 1 तास लागतो आता अख्खं पूर्ण साफ करायला गोट्यातलं हे लय वेड्यावून करते यांच्या दोघांपेक्षा याला खाता येत नाही डाय वळीत पाय खाली घेते आणि लय गाळ करतो माठे आहे पक्का हो जाऊ दे आता